ठीक आहे, तू एकमेव माझी मैत्रीण नसून असं बोलत असशील तर मला जगायचंच नाही. कोणीच नाही आहे माझं, तर जगू तरी कोणासाठी? कशाला ओझं बनून राहू सर्वांच्या जीवावर. बाय, येते मी. ती हे असं काही बोलत होती आणि नक्षत्राने तिच्याकडे मान वळवून बस पाहिलंच होतं. तर डोळ्यात पाणी घेऊन ती मागे मागे सरत चाललेली जिकडं रोड होता, जिथं रोडवर सतत गाड्यांची ये जा चालू होती. हे काय बोलतेस वेड्यासारखं मृण्मयी? ती तिला केवळ वळून म्हणालीच होती आणि पुढच्या क्षणाला समोरचं दृश्य पाहून तिच्या तोंडून जोराची किंचाळी बाहेर पडली. मृण्मयी! आपण ऐकत आहात गुंतण्या आतुर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. गुंतण्या आतुर फिरुनी भाग 25. दुपारची जेवणं झाली. कौस्तुभ घरी आलेला जेवायला, पण तो आताही तिच्याकडे अगदी दुर्लक्ष करत होता. त्याची तिच्याशी बोलायची कसलीच इच्छा होत नव्हती. प्रचंड राग आलेला त्याला तिचा. त्या दिवसापासून मुळात आपण तिच्याशी प्रेमाने वागलो तरीही तिला समजणार नाहीच अशी त्याची समजूत झालेली. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्ये राहायचं हे त्याने ठरवलेलं. जेवण झालं की लगेचच तो ऑफिसला निघून गेला. आणि आताही मृण्मयीला काहीच न सांगता, तिच्याशी एकही शब्द न बोलता ऑफिसला निघून गेला हे सुद्धा आईनं हेरलेलं. ती ही अगदीच नॉर्मली वागत असल्याचं दाखवत होती, पण तिची ही बॉडी लँग्वेज त्याच्यासमोर आणि त्याच्या माघारीही वेगळीच वाटत होती. आईला आता दाट संशय दोघांच्या नात्याबद्दल येऊ लागलेला आणि पर्णी कशी यावर एकदा बोलायला हवं असंही वाटू लागलेलं. कारण पहिला हसता खेळता कौस्तुभ एकाएकी असा विचित्र वागू लागलेला, शांत राहू लागलेला आणि हे एका आईला कळणार नव्हतं हे तर अशक्यच होतं. तो जाताच दुपारपर्यंत मृण्मयीनं कामं आवरली आणि ती आवरताच ती आईंच्या आजूबाजूला येऊन घुटमळू लागली. जणू काहीतरी तिला विचारायचंय हे आईलाही लक्षात आलं. काय ग मृण्मयी, बस ना आता, झालं ना काम? हो म्हणत उत्तरादाखल स्मित देऊन ती समोर बसली. पण तिच्या बोटांची अस्वस्थपणे चळवळ चालू होती. कधी केसाच्या लांब सडक वेणीशी खेळ, तर कधी मंगळसूत्र पकड, तर कधी साडीच्या पदराचं टोक बोटाभोवती गुंडाळ. काय ग मृण्मयी, काही बोलायचंय का? नाही म्हणजे हो. अगं मग बोल ना, एवढा काय विचार करतेस, बिनधास्त बोल. आई म्हणजे मला माझी एक मैत्रीण भेटायला बोलावते, तर जाऊ का? मी 5-5:30 पर्यंत घरी येईन, अंधार नाही करणार. हा ग जा ना मग. आणि एवढं काय स्पष्टीकरण देत आहेस? तसंही उशीर होणार असेल तरीही काही हरकत नाही. फक्त एकदा कॉल कर कौस्तुभला, तो येईल तुला न्यायला. नाही पण मी वेळच लावणार नाही, लवकर येईल, ती अगदी शहाण्यासारखी बोलली. बरं, आणि काय ग, तू आता अशी रोज साडी नेसणारीस का? म्हणजे जमतंय का तुला हे सगळं घालून वगैरे? हो म्हणजे तशी मला सवय आहे. लग्नाआधी आईबाबांनी सवय व्हावी म्हणून 2 महिना आधीपासूनच रोज साडी नेसायला लावलेली. मग आता काही नाही वाटत. काय? अरे बाप रे, त्यासाठी तू रोज साडी नेसत होतीस? कमाल आहे. अगं पण आमच्याकडे असं काही नाही. तुला काय आवडतं ते घाल. पर्णीकडे पाहिलंस ना, तीही ड्रेस घालायची. उलट आता बाहेर पडल्यापासून वेस्टर्न सुद्धा घालते. हो पाहते ना मी, पण मला माहीत नव्हतं ना आधी इकडं असं चालतं ते, त्यामुळे माझ्याकडे ड्रेसच नाही आहेत. ड्रेस नाहीत? हे बघ, आवडत असेल ड्रेस अगदी बिनधास्त घाल, कोणी काही म्हणणार नाही तुला. एक दिवस कौस्तुभला घेऊन जा शॉपिंगला आणि आण हवे तसे ड्रेस. कमी बोलू त्याला? नाही सांगते ना मी. तिचा आवाज एकदमच बारीक झाला त्याला सांगायचं म्हटल्यावर. नाहीच तर पर्णी आणि कीर्तीसोबत जा, कोणीही येईल तुझ्यासोबत. तुझंच घर आहे मृण्मयी, ठीक आहे बाळा? हो आई, थँक्यू. तिच्या चेहऱ्यावर इतकं आपुलकीने बोलणारी सासू पाहिल्यावर खूप गोड स्मित आलं आणि डोळ्यात किंचित पाणीही दाटलेलं. पण तिने पटकन ते खाली नजर करत लपवलं. मग मी आता निघू का? म्हणजे लवकर येता येईल? ठीक आहे ग, जातो. हो आलेच म्हणत ती पटकन वर बेडरूममध्ये आली. वर येताच पहिला नक्षत्राला भेटायला येतेचा मेसेज केला. नक्षू, मी निघते,
तुझ्या ऑफिसच्या इथं येते, 3:30 पोहोचेन, सी यू देन. तिला मेसेज करून तिनं कपाटातलीच तिचीच दुसरी छान साडी काढली आणि ती नेसू लागली. साडी नेसल्यावर एक वार आरशात पाहिलं आणि तसाही फारसा मेकअप वगैरे ती करत नसायचीच, कारण आई वडिलांनी तिला मेकअपमधला म सुद्धा करून दिला नव्हता. त्यामुळे तो तिला करता येत नव्हता. नाही तिच्याकडं काही साहित्य होतं. चेहरा ठीकठाक करून थोडीशी पावडर लिपस्टिक लावून तेवढी ती खाली आली आणि जाताना पुन्हा आईंना एकदा विचारून मगच बाहेर पडली. बाहेर येऊन एक ऑटो पकडली. त्यात बसण्याआधी नेहमीप्रमाणे त्या ऑटोचा नंबर नोट केला आणि तो नक्षत्राला पाठवला आणि मगच त्यात बसली. ऑटो नक्षत्राच्या ऑफिसच्या दिशेने निघालेली आणि मृण्मयीला कधी एकदा तिला भेटेन आणि मनातलं हे वादळ बोलेल असं झालेलं. आधीच मनात विचारांचं थैमान होतं, गिल्ट होतं की आपल्यामुळे इतरांना त्रास होतोय, आपला काही उपयोग नाही या जगाला, नाही या जगासाठी आपण लायक आहोत. त्याच विचारात हरवलेली ती एक क्षणाला ऑटो तिच्या ऑफिसच्या प्रिमायसेस समोर थांबली. तेव्हाच तिच्या बेफाम धावणाऱ्या विचारांना लगाम लागला. ऑटोवाल्याचे पैसे देऊन ती उतरली आणि नक्षत्राला फोन लावला. नक्षू, बाहेर येतेस ना? मी खाली आले. हो, 1-2च मिनिट दे, मी आलेच म्हणत समोरून फोन कॉल कट झाला. 5 मिनिटांच्या अंतराने नक्षत्रा खाली आली आणि तिला पाहताच पहिली येऊन बिलगली. हे मृण्मयी, कशी आहेस डिअर? मी छान, तू बोल. छान म्हणतेस छान, पण दिसत नाहीयेस छान मृणू. नक्षू, अगं काय अगं, तू आधी इकडे. काय झालंय आता सांगशील का पटकन? इथे मला विचार करून करून डोकं दुखायची वेळ आली. बोल बरं आता. तिला बाजूला घेऊन येत नक्षत्रा तिला खोदून विचारू लागली. नक्षू, मी खूप वाईट आहे ना गं? हो, खूप 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 वाईट आहेस तू, कारण तू ना तुला मिळालेले चांगले लोक ओळखू शकत नाहीयेस. मृणू, किती समजावलं होतं तुला मी तिकडं जाण्याआधी, तरीही तू पुन्हा तेच केलंस. काय यार, ती तिला अगदी आपुलकीने म्हणत होती. अगं मी नाही काही केलंय नक्षू, मला नाही समजू शकत आहेत ते. प्रयत्न करत होते ते, नाही असं नाही, पण सतत जवळ यायचाही प्रयत्न. मी किती वेळा सांगितलं मला हे सगळं इतक्यात नको आहे, पण नाहीच ऐकत आहेत. मृणू, अगं हनीमूनला गेला होतात तुम्ही, त्या माणसाचा विचार कर ना जरा, ज्याने तुझ्यासोबत खूप सारी स्वप्न पाहिली असतील. अगं पण आधी मैत्री तर व्हायला नको का नक्षू आमच्यात? मैत्रीच्या नात्याने त्यांच्यासोबत जायचं असंच बोलणं झालेलं आधी, आणि त्या मैत्रीच्या नात्यानेच गेले होते ना मी. पण मैत्री नावाला होती फक्त, त्यांना फक्त जवळ यायचीच घाई होती. मग काय करणार यार, मी नव्हते ना कम्फर्टेबल. अगं मान्य आहे तुझं मृण्मयी, पण कितीही झालं तरी तो पुरुष आहे. तुला कुठंही शोधून असा स्वतःवर कंट्रोल करणारा मुलगा या जगात मिळणार नाही. आणि हो, हा करतोय म्हणजे हे त्याचं चांगुल पण होतं, आणि अर्थात त्यालाही काही मर्यादा असणार ना गं. थोडं तूही समजून घ्यायला हवं का नको? जर चुकून ते असं काही वागून गेले असतीलही तरीही तू शांत राहायला हवं होतं, आणि तू राहिली नसणार. एम आय राईट? नक्षू बोलली आणि तिची नजर खाली झुकली, ते डोळ्यात पाणी घेऊनच. कारण आज तिची मैत्रीण ही तिची ही बाजू ऐकून घ्यायला तयार नव्हती, जी एकमेव तिच्या जवळची होती, आणि तीही तिला समजून घ्यायला कमी पडत होती. उलट तिलाच तिचंच कसं चुकलंय हे सांगत होती, आणि हे ऐकून तिच्या मनावर एकावर एक आघात होत होते. आणि क्षणाक्षणाला एकटी पडत चाललेल्या मृण्मयीला आणखीन एकटं वाटू लागलेलं. नक्षू, असं नको ना बोलूस यार. तूच असं बोलू लागलीस तर मग मी कोणाकडे बघू? मला हर्ट होतंय ग. तू तरी समजून घे ना माझ्या भावना. मला इतकं पटकन सगळं एक्सेप्ट करता येत नाहीये, मला वेळ लागतोय. अगं मैत्रीचा हात केलेला ना मी त्यांच्या पुढे, पण त्या दिवशी त्यांनी जे केलं ते सांगायलाही लाज वाटते मला. मला नाही सहन झालं ते. तुला माहिती आहे ना गं, मला नाही आवडत कोणाचा स्पर्श. ती आता जडावल्या शब्दांनी बोलू लागलेली. कोणाचा काय? तो तुझा नवरा आहे नक्षू. लग्नच करतात त्यासाठी डफर, आणि तू आहेस की तुला समजून घ्यायचंच नाहीये. म्हणजे याचा अर्थ हाच ना की मीच लायक नाहीये त्यांना? मग ठीक आहे. ओहो, काय हे मृणू, तुला मी इतकं समजावूनही तुला समजत नसेल तर अवघड आहे बाई. बस झालं, असंच करणार असशील तर मीही तुझी मदत करणार नाही. विसर मग तू मलाही. तुला जराही पुढाकार घ्यायला नको, बदलायला नको, तर माझ्याशीही बोलू नकोस. नक्षत्रा तिनं ऐकावं म्हणून थोड्या रागानेच बोलली आणि मानेला झटका देत भलतीकडे पाहत तिनं हाताची घडी घातली.
पण इकडं आधीच खचलेल्या मृण्मयीच्या जीवाला चांगलंच लागलेलं तिचं ते वागणं. हृदयावर आघात व्हावा असंच फील झालेलं तिला तिचं हे बोलणं ऐकून, आणि आपण अगदीच हीन आहोत या भावनेने तिला घेरलं. ठीक आहे, तू एकमेव माझी मैत्रीण असून असं बोलत असशील तर मला जगायचंच नाही. कोणीच नाही आहे माझं तर जगू तरी कोणासाठी? कशाला ओझं बनून राहू सर्वांच्या जीवावर? बाय, येते मी. ती हे असं काही बोलत होती आणि नक्षत्राने तिच्याकडे मान वळवून बस पाहिलंच होतं तर डोळ्यात पाणी घेऊन ती मागे मागे सरत चाललेली जिकडं रोड होता, जिथं रोडवर सतत गाड्यांची ये जा चालू होती. हे काय बोलतेस वेड्यासारखं मृण्मयी? ती तिला वळून केवळ म्हणाली होती आणि पुढच्या क्षणाला समोरचं दृश्य पाहून तिच्या तोंडून जोराची किंचाळी बाहेर पडली. मृण्मयी! नक्षत्राचा आवाज मोठ्याने घुमलेला. समोरचं दृश्य पाहून तिचे हातपाय थरथरू लागलेले. पाठीमागे सरणाऱ्या मृण्मयीला अचानक डाव्या बाजूने आलेल्या गाडीने उडवलेलं. आजचा पार्ट इथं संपलेला आहे. सगळ्या व्यक्ती सारख्या नसतात. जेव्हा माणूस मनाने कमजोर असतो ना, तेव्हा त्याला कोणाच्या तरी आधाराची गरज असते, कारण त्या माणसामध्ये तेवढी हिंमत नसते आणि म्हणूनच कोणाच्या तरी मदतीची त्याला गरज असते. जेव्हा त्याचं ऐकून घेतलं जात नाही तेव्हा त्याला एकटं पडल्याची भावना तीव्रतेने वाटत असते. तीच गोष्ट झाली आहे मृण्मयी बाबतीत. आणि आता तिचा ॲक्सिडेंट झालाय. बघूया कौस्तुभची यावर काय रिॲक्शन असेल. ऐकत रहा गुंतण्या आतूर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.